दोनदा पाडलं विहार? 2 वेळेस आमचं विहार पाडले. कुणी पाडलं? राहुल दादानीच पाडले. राहुल दादानीच पाडलं. मग आता काय करायचं? सगळे लोक आले होते त्यांच्या इथं पाडायला आणि इथं 2 वेळेस आम्ही पहिलं पत्रसेड मारलं, ते पण पत्रसेड आम्हाला काढायला लावलं. आम्ही महेशदादा लांडगेच्या तिथं पण गेलो होतो आणि त्यांना पण आम्ही विनंती केली होती की आमचं विहार बांधून द्या. असं आहे की आज मी 35 वर्ष जाधववाडीमध्ये राहतोय. इतर सगळ्या म्हणजे धार्मिक लोकांची स्थळं वगैरे इथं आहेत आणि आम्ही केलेलं बुद्धविहार महानगरपालिकेनं अतिक्रमण म्हणून काढून टाकलं. त्याला आता जवळजवळ 4-5 वर्ष झाली. साहेब महापौरांनी सांगितलं होतं 20 गुंठे देतो, आमदारांनी सांगितलं होतं भव्य आणि दिव्य बुद्धविहार बांधून देतो. मला दिसतं कुठं ना बुद्धविहार भेटला ना जागा भेटली. आम्ही म्हटलो तुम्ही फक्त जागा आरक्षित करून द्या आम्हाला, विहार मी माझ्या पैशाने मागतो. तुम्ही आम्हाला शब्द देताय, गाजर देताय, हे नको आम्हाला. तुम्ही आम्हाला स्पष्टपणे सांगा तुम्ही कुठे जागा देता विहाराला. जर तुम्ही विहाराला जागा देत असले तर आमच्या मतदान, आमची ही जनता तुमच्या मागं. जर तुम्ही फक्त आश्वासनाचा गाजर देत असले तर मग लांबून जय भीम नमो बुद्धाय जय श्रीराम. आम्ही मोर्चा काढला, बुद्धविहार पाडल्यावर मोर्चा काढला, पण ते सुद्धा काही केलं नाही त्यांनी आम्हाला. मग काय वाटतं अशा त्यासाठी काहीच केलेलं नाहीये. त्याच्यामुळे आम्हाला ते नेतेच नको इथं. आम्हाला ना दुसरं कुणी बी आमचं विहार जे बांधून देईन ना त्यालाच आम्ही पण त्याची पाठिंबा करू. नमस्कार, नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे. आज तसं बघायला गेलं तर नवीन वर्षाची सुरुवात होती आहे. नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे 1 जानेवारी. 1 जानेवारी म्हणजे तसं बघायला गेलं तर आंबेडकरी अनुयायी सगळेच विजयी स्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा येथे सर्वजण जात असतात. खरं तर आज मी पिंपरी चिंचवड शहरातील मोशी भागामध्ये उभा आहे. खरं तर हे सगळे आंबेडकर अनुयायी आहेत. सगळे अभिवादन करण्यासाठी सगळे सध्या आता कोरेगाव भीमा इथे जात आहेत. खरं तर म्हणजे तसं बघायला गेलं तर मोशी प्रभाग क्रमांक 2मध्ये एक बौद्ध विहार होतं. हे आंबेडकर अनुयायींचं खूप मोठं स्थान होतं. खरं तर हे पाडण्यात आलं. आजच्या दिवशी हे सगळे आंबेडकर अनुयायी जमलेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर प्रभाग क्रमांक 2मध्ये जे होतं काय सांगाल? खरं तर बौद्ध विहार होतं या ठिकाणी पाडण्यात आले. मी देखील बातम्या प्रसारित केल्या होत्या. तुम्ही देखील सर्वजण त्याला कडाडून त्याला विरोध केला होता. काय सांगाल? असं आहे की आज मी 35 वर्ष जाधववाडीमध्ये राहतोय. इतर सगळ्या म्हणजे धार्मिक लोकांची स्थळं वगैरे इथं आहेत आणि आम्ही केलेलं बुद्धविहार महानगरपालिकेनं अतिक्रमण म्हणून काढून टाकलं. त्याला आता जवळजवळ 4-5 वर्ष झाली. त्याच्यानंतर पुढं काही नाही. आणि आमच्या समाजासाठी म्हणजे पुढं येऊन काम करणारा वगैरे नेता या ठिकाणी शक्यतो कोणी नाहीच. गाववाले म्हणून जे काय आमच्यावरती एक दहशत निर्माण केलेली आहे त्यांनी, आणि त्या पद्धतीनं आम्ही जीवन जगत आहे. कारण इतर नगरपालिकेच्या कोणत्याही सोयीसुविधा आम्हाला न मिळाव्यात अशा पद्धतीची वर्तणूक सदर प्रकरणी गाववाले म्हणून लोक करत आहेत. तर आम्हाला कृपया कुठेही कसल्याही परिस्थितीत इथं विहाराला परवानगी द्यावी शासनाने. संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदे निर्माते असतानासुद्धा आम्हाला अतिक्रमण म्हणून जो काय म्हणजे एक तगादा लावून जे मंदिर पाडलेलं आहे आमचं विहार, ते पूर्ववत करण्याची परवानगी नगरपालिकेने द्यावी हीच विनंती करतो. परत बांधून देऊ असं कोण म्हटलं होतं? कोण बोललं होतं? राहुल दादा राजकीय नेते राहुल दादा जाधव म्हणले होते. बोलले होते. काय म्हणले होते? म्हणले होते विहार पाडून तुम्हाला दुसरीकडे बांधून देतो. बुद्ध विहार त्यांच्या मार्गदर्शनाने पाडले का? हा, ते उभारले होते तिथं. हा? होते तिथं ते होते तिथे. मग आपल्या खरं तर काकू तू पुढे या थोडंसं जरा. काकू थोडं पुढे या. काकू खरं तर म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बुद्ध विहार पाडलं गेलं. हा, ते होते ना जागेवरती. तर आम्ही सगळे आडवीत होतो, पण त्यांनी काही हे केलं नाही. म्हणले तुम्हाला दुसरीकडे जागा देतो, आम्हाला जागा पर्याय जागा देऊ म्हणले, पण दिली नाही आम्हाला जागा. काही नाही त्यांनी काय केलं. तुमचा शब्द त्यांनी म्हणजे पाळला नाही पाळला. बुद्ध विहार त्यांनी पाडलं. काढला होता आम्ही मोर्चा काढला, बुद्ध विहार पाडल्यावर मोर्चा काढला, पण ते सुद्धा काही केलं नाही त्यांनी आम्हाला. मग काय वाटतं अशा त्यासाठी काहीच केलेलं नाहीये. त्याच्यामुळे आम्हाला ते नेतेच नको इथं. आम्हाला ना दुसरं कुणी बी आमचं विहार जे बांधून देईन ना त्यालाच आम्ही पण त्याची पाठिंबा करू. बुद्ध विहार त्यांनी पाडलं. हा, मग त्यांनीच आता ते पाडलं. निवडणुकीच्या काळात उभा आहेत, त्यांना आता मतदान त्यांनाच करायचं का? आमची इच्छा, आमचं मतदान बरोबर आहे. कुणाला पण करू. बरोबर आहे. आम्ही कुणाचे बांधील आहेत का? नाही, अजिबात नाहीये. नाही. मग ते आम्ही कुणाला बी मतदान करू. आम्ही बांधील नाहीये कुणाच्या. आमच्या समाजासाठी कुणी काहीच करत नाही. बरोबर आहे. ते काय करणार आम्ही? त्याच्यामुळे काहीच करणार नाही आम्ही कुणासाठी. आमचं मतदान आहे, आम्ही कुणाला पण देऊ. निश्चितच. खरं तर तसं बघायला गेलं तर म्हणजे मतदानाचा हक्क हा प्रत्येकाला आहे. त्याच्यामुळं कुणाला मतदान करायचं आणि कुणाला नाही हे सगळे मतदार ठरवणार आहेत. परंतु आमच्या ज्या भागामध्ये ज्यांनी आमचं बुद्धविहार पाडलं त्यांनी नाव घेतलंय राहुलदादा जाधव यांनी
ते बुद्धविहार पाडले त्याच्यामुळं आम्हाला तो नेता नको आहे अशा पद्धतीचं त्यांनी सध्या आता विधान केलं सध्या पाहायला मिळते. ताई त्या माझ्यासोबत. ताई, तुम्ही देखील वर्षानुवर्ष इथं राहताय. खरं तर तुम्ही देखील बुद्धविहारामध्ये अनेक वेळा तुम्ही त्या ठिकाणी गेलात. ते बुद्धविहार सुद्धा पाडले त्यांनी. कसं पाहता याकडे? प्रत्येक ठिकाणी त्यांनी ना प्रत्येक इथं समाजाचे हे आहेत म्हणजे देवीचं मंदिर आहे, महादेव मंदिर आहे, गणपती मंदिर आहे, सगळे मंदिर आहेत. पण बौद्ध विहार जाधववाडीत कुठं दिसत नाहीये. आहे का आम्हाला विहार इथं? आम्हाला आश्वासन दिलं की तुम्हाला विहार बांधून देतो. इथं ना दिव्य भव्य बांधून देणार आहे. आता दिव्य भव्य तर सोडा, इथं काहीच नाहीये. मग आता नवीन वर्षाच्या खरं तर नवीन वर्षाची सुरुवात होतीये. तुम्ही सगळे आता आंबेडकर आणि अनुयायी सगळे आता अभिवादन करण्यासाठी जात आहे. काय नवीन संकल्प आहे आता नवीन वर्षाचा तुमचा? मग नवीन वर्षाचा काय संकल्प आहे सांगू का? की ह्यांनी आम्ही त्यांच्यावर ठेवलेलंच नाही, पण आम्ही आमचा खंबीरपणे नेता पुढच्या वर्षी उभा करणार. पुढच्या 5 वर्षाला आमचा नेता असणार, तोच आम्हाला विहार बांधून देणार इथं, आणि त्याला आम्ही पाठीमधून पुढे आणणार. जो कोणी असेल ना आमच्यातला इच्छुक त्याला आम्ही निवडून देणार पुढच्या 5 वर्षाला. आम्हाला नको हे कोणी आश्वासन देणारे नको आहेत आम्हाला. खरं तर हे सगळे आंबेडकर अनुयायी आहेत. खरं तर वर्षानुवर्ष या ठिकाणी सध्या इथं राहत आहेत. खरं तर तसं बघायला गेलं तर तुम्ही देखील वर्षानुवर्ष इथं राहताय. कसं पाहता याकडे? मी या ठिकाणी 2004 पासून राहतोय जाधववाडीमध्ये. जाधववाडीमध्ये राहत असताना सर्वप्रथम नगरसेवक म्हणले तर माऊली जाधव होते. तर त्यांचे कार्य पण खूप चांगले होते. त्यानंतर काही राजकीय पक्ष या ठिकाणी समजा निवडणुकीसाठी आपापले परीने काम करत असतात, तरी पण काही या ठिकाणी आपले बुद्धविहार होतं. तर हे आपलं बुद्धविहार काही राजकीय नेते मंडळांनी या ठिकाणी पाडलेलं आहे. तर आम्हाला हे असे कार्यकर्ते नको आहेत. आम्हाला कार्यकर्ते कसे पाहिजेत? सर्व धर्मीय सोबत घेऊन जाणारा कार्यकर्ता पाहिजे. धर्म समभाव पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा 18 पगड जातींना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. खरं तर ह्या सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा नेता तुम्ही निवडणार आहात? हां, निवडणार, नक्की निवडणार. कारण की सर्व धर्म समभाव म्हणलं तर आमच्यापाशी आता एकच पर्याय आहे, ते म्हणजे फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांच्या विचारावरती चालणारा नेता निवडणार तुम्ही? हो, एकदम रास्तच. वर्षानुवर्ष तुम्ही इथं राहताय. खरं तर बुद्धविहार होतं, ते बुद्धविहार पाडण्यात आले. मी देखील बातम्या प्रसारित केल्या होत्या, तुम्ही देखील त्याला कडाडून विरोध केला गेला होता. खरं तर का बरं लोकांची अशी विचार करण्याची प्रवृत्ती का वेगळी बरं? विहार हे मीच बांधलेला आहे आणि सुरुवात बी मीच केलेली आहे आकाशवेल. आणि विहाराचं कारण, विहारासाठी जागा भेटायसाठी काही अडचण नव्हती. CUP कॉलेज आणण्याची जागा तिथून हे LPG लाईन गेलेली आहे. त्याच्या बाजूने आपल्याला विहारासाठी जागा राहत बी होती. आश्वासन दिलेलं आहे. मराठवाड्यातून आलेले आपल्या इथं समोर काळूबाई आपलं हे तुळजाभवानी मंदिर होतं, गणपती मंदिर होतं. त्यांना अशा आश्वासन दिलेलं आहे राहुलदादा जाधव यांनी. त्यांना बी सांगितलेलं होतं तुम्ही मी मंदिर काढतोय, आणि आम्हाला सांगितलं ते मंदिर काढून असं आम्हाला तुम्हाला पर्याय जागा निवडून देतो म्हणलेले आहेत. पण ते काही पर्याय जागा निवडून दिलेलीच नाही आतापर्यंत. ह्याच्या मागून त्यांनी एवढं मोठं गार्डन केलं, खाली विठ्ठल रुक्माई मंदिर बांधलं, परत शंकराचं मंदिर आणलं. मग आमचं जे एकच मंदिर हे त्यांना का खंत होतं हेच माहीत नाही. हा आमच्या फक्त समाजाला फक्त हा अन्याय करत आहेत. आणि फक्त पक्षीय म्हणून नाही, फक्त जाती हां, त्याच्यामुळं हे नाही काय, फक्त एकच कारण आहे, फक्त हे भाजप पक्ष आपल्यासाठी अन्याय करत आहे. का तर ह्या कारणामुळे आम्ही महिदादाकडे बी गेलेलो होतो. तिथून बी आम्ही त्यांना परत दिलेले आहे. त्याचे बी आमच्याकडे पुरावे आहेत, पालिकेतून बी घेतलेले आहेत, आयुक्ताकडून बी घेतलेले आहेत. त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. ठोक मंदिर बांधल्यापासून आम्ही परत ते पत्र बांधल्यापासून आम्हाला पर्याय जागा निवडून देतो म्हणले होते. 1-2 गुंठेत ती बी जागा दिलेली नाही निवडून. खरं तर सगळे आंबेडकर अनुयायी सध्या आता आक्रमक पवित्रा घेत आहेत. खरं तर ज्यांनी या ठिकाणी जे बुद्धविहार होतं जे पाडलं त्यांचं नाव घेत आहेत सध्या. आता ते म्हणतात राहुलदादा जाधव यांनी जे आमचं बुद्धविहार पाडलं त्यांनी आश्वासित केलं होतं की आम्हाला बाबा आम्ही तुम्हाला बांधून देऊ, परंतु त्यांनी शब्द हा पाळलेला नाही. त्याच्यामुळं आम्हाला ते नको आहेत. आम्ही इतर दुसरा कुठलाही आम्ही उमेदवार या ठिकाणी निवडून आणू, आमचा तो हक्क आहे. आणि आम्ही तो हक्क येणाऱ्या 15 तारखेला निवडणुकीच्या रिंगणात जो कोणी उमेदवार असेल, जो आवडेल त्या उमेदवाराच्या आम्ही खंबीरपणे पाठीशी उभा राहू आणि त्यालाच आम्ही निवडून आणू. अशा पद्धतीचं जे आहे ते सध्या आंबेडकर अनुयायींनी जो आहे तो आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. खरं तर तुम्ही खूप मेहनत घेतली होती, त्याच्यावरती हातोडा पडला आहे. काय वाटतं? दुःख तर भरपूरच होतं आहे. का तर हे सगळं सगळ्या समाजासाठी आमचा
वंदना घ्यायचा एक होता, रविवारी हे असं आम्ही एक वंदना कार्यक्रम घेत होतो. ते कसं सगळं जागा ही अशी निष्ठ झालेली. आता जागा कसं रोडवर तर काय करू शकत नाही, मंदिराशिवाय काय समाज मंदिराशिवाय काही कामच होत नाही. नक्कीच. खरं तर मग आता त्याला जागा दाखवली पाहिजे इथं. पर्याय जागा दाखवून देऊ शकत नाही. आता 2017 पासून आहे, गेले 8 वर्षामध्ये त्यांनी एकदाही पर्याय जागा निवडली नाही आणि अजून एकदाही भेटलेले नाहीत. एकदा भेटलेले नाही. स्वतः त्यांनी उभं राहून इथे येऊन तोडले का? स्वतः उभा राहून नाही तोडले, पण प्रत्येक कार्यकर्त्यांनी सांगितलेले आहे आम्हाला, अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे जागा आहे तिथे पर्याय जागा ह्याचे कारणीभूत तेच आहेत. का तर त्यांची कार्यकर्ते तेच होते. नगरसेवकपदी ते तुम्ही होते. त्यांनाच निवडून दिलं होतं त्यावेळेस. निवडून दिलं तर पूर्ण प्रचार केलेला आहे आपण. मी स्वतः प्रचार केलेला आहे त्यांचा. एकदा सोडून दोनदा तोडले विहार, दोनदा तोडले, दोनदा पाडले, दोनदा पाडलं विहार. 2 वेळेस आमचं विहार पाडले. कुणी पाडलं? राहुल दादानीच पाडले. राहुल दादानीच पाडलं. मग आता काय करायचं? सगळे लोक आले होते त्यांच्या इथं पाडायला आणि इथं 2 वेळेस आम्ही पहिलं पत्रसेड मारलं, ते पण पत्रसेड आम्हाला काढायला लावलं. आम्ही महेशदादा लांडगेच्या तिथं पण गेलो होतो आणि त्यांना पण आम्ही विनंती केली होती की आमचं विहार बांधून द्या. पण आता दुसरा मला आता प्रश्न विचारायचा आहे ना, खरं तर तसं बघायला गेलं तर म्हणजे निवडणूक आले की म्हणजे आपल्या वसाहतीकडे लक्ष दिलं गेलं जातं. अनेक पैशांचा पाऊस पाडला जातो या ठिकाणी. पैसे कुणी घेणार नाही, मग पैसे नाही घेणार आम्ही, पैशाला बळी पडणार नाही. आम्हाला पैशाला बळी पडणार, विहार पाहिजे. आपला पैशाला बळी पडणार, पैसे दिले आम्ही त्याच्या तोंडावर पैसे फेकू, आम्हाला पैशाची गरज नाही. पैशाला बळी पडणार. पैसे नकोय आम्हाला नको. विहार पाहिजे. बुद्ध विहार पाहिजे. आम्ही इथल्या प्रस्थापिनाला सांगितलं, यावर्षी आमच्याकडे जेव्हा लोक आले की तुम्ही उमेदवार देताय का, कसं करताय तुम्ही, तर आम्ही ठरवला होता की उमेदवार द्यायचं का नाही द्यायचं, कारण वरून आम्हाला आदेश नाही आले की उमेदवार द्यायचं का नाही द्यायचं, की युतीमुळे ते सगळं थांबलं होतं. पण आत्ता आमच्याकडे जे लोक येतात आम्ही त्यांना एकच शब्द दिला आहे, तुम्ही शब्द नाहीच पाहिजे आम्हाला. तुम्ही आम्हाला शब्द देताय, गाजर देताय, हे नको आम्हाला. तुम्ही आम्हाला स्पष्टपणे सांगा की तुम्ही कुठे जागा देता विहाराला. जर तुम्ही विहाराला जागा देत असले तर आमच्या मतदान, आमची ही जनता तुमच्या मागं. जर तुम्ही फक्त आश्वासनाचा गाजर देत असले तर मग लांबून जय भीम, नमो बुद्धाय, जय श्रीराम. मग आम्ही पण तुम्हाला गाजर दाखवू, नोटा दाबू, पण तुम्हाला मतदान करणार नाही. निश्चित. नोटा दाबणार पण तुम्हाला मतदान करणार नाही. तर आम्हाला दाखवा की आम्हाला तुमच्या आंबेडकरी जनतेला आम्ही बुद्ध विहाराला जागा 2 गुंठे, 5 गुंठे, 10 गुंठे. साहेब महापौरांनी सांगितलं होतं 20 गुंठे देतो. आमदारांनी सांगितलं होतं भव्य आणि दिव्य बुद्ध विहार बांधून देतो. मला दिसतं कुठं ना बुद्ध विहार भेटला ना जागा भेटली. आम्ही म्हटलो तुम्ही फक्त जागा आरक्षित करून द्या आम्हाला, विहार मी माझ्या पैशाने मागतो, एवढा सक्षम मी आहे. मी म्हटलं फक्त तुम्ही जागा द्या, नाही देत ना 20 गुंठे 5 गुंठे द्या, मी माझ्या पैशाने बुद्ध विहार बांधतो. तोही नाही केला गेला. आज आम्ही त्यालाच मतदान करणार जो आम्हाला बुद्ध विहाराला जागा दाखवून देणार. नाहीतर आम्ही नोटा सरसकट, आमची पूर्ण आंबेडकरी जनता सरसकट. इथे माझा आंबेडकरवादी मतदान तुम्हाला सांगतो साहेब, नाही तर 32 ते 33 मतदान आमचं आहे. त्यातला 60-70% मतदान आमचं आहे, जो हक्काचं आहे, जो कुठे जात नाही आमच्याशिवाय. बरोबर. आम्ही त्यांना एकच सांगणार, तुम्ही कुणाला मतदान करायचं नाही, मतदान त्यालाच करायचं जो तुम्हाला सांगेल बुद्ध विहाराला ती जागा तुमच्यासाठी आहे, मी निवडून आलो तुम्हाला तो बुद्ध विहारासाठी जागा देणार, त्याला मतदान करायचं. नाही तर मतदान करायचं ना, सरसकट जायचं, नोटा दाबून यायचं. मग आम्ही आमचा दणका दाखवू. आमची माग काय आमच्या स्वतःसाठी नाही आहे, आमच्या समाजासाठी आहे. समाजासाठी जागा दाखवून द्या. बहिणींचे लग्न होतील, आमचे पोरं कॉम्पिटिशन करतील, अभ्यास करतील, विहार आम्हाला उठायला बसायला पूजा करायला वंदना घ्यायला आम्हाला ती जागा होईल, ते आम्हाला दाखवून द्या. आम्ही तुमच्या मागे आहोत आणि ओपन आहोत. आमचा एक मत आहे की चापलूस नहीं कहलाऊंगा, विरोधक कहलाऊंगा वो चलेगा. तर चापलूसी नाही करायचे, ओपन प्रचार करणार. आम्हाला बुद्ध विहाराला जागा दाखवून द्या, ही जागा बाबा बुद्ध विहाराला आणील, आम्ही निवडून आलो की ही जागा तुझी. मग आम्ही तुमच्या मागे. मग ते कुणी असो, मग तो विशाल भाऊ असो, तो वसंत भाऊ असो, तो रुपालीताई असो, अश्विनीताई असो, कुणी असो, त्यांनी आम्हाला सांगावं अनिल ही जागा तुझ्या बुद्ध विहारासाठी मी राखीव ठेवतो, मी निवडून आलो की ही जागा तुझी. नाही आले तुम्ही काय करू शकत नाही, पण तुम्ही ओपन सांगा, आम्ही तुमच्या मागे. शौर्य दिनाचा खूप खूप शुभेच्छा. जय भीम, नमो बुद्धाय. बोलो जय 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 भीम, जय 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 भीम. अरे जो हमसे टकराएगा, अरे जो हमसे टकराएगा. तसं बघायला गेलं तर म्हणजे झोपडपट्टी वसाहत म्हणून या ठिकाणी खूप पैशाचा हा पाऊस पाडला जातो, अनेकांना माहिती आहे. परंतु हे सगळे बौद्ध समाजाचे सगळे अनुयायी आहेत. खरं तर यांनी सध्या आता आक्रमक पवित्रा घेतला. आम्ही कुठल्याही कुणाचाही राजकीय व्यक्तीचा पैसा घेणार नाही. ज्या व्यक्तीने आम्हाला त्रास दिला आहे त्या व्यक्तीला आम्ही पाय उतार करणार असल्याचं या ठिकाणी सध्या आता सगळ्या आंबेडकर अनुयायी जे सध्या आता आक्रमक पवित्रा यांनी हाती घेतला सध्या पाहायला मिळून येतोय. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, मोशी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा